दर 5 पत्र्याचा अक्षरशः बापा अण्णा रस्ते पापा म्हणजे ही रस्ते पापा हे म्हणले त्यावेळेस म्हणले मी तिथं मुलगी अक्षरशः कोणाच्या घरामध्ये म्हणले त्यांच्याकडे एवढा प्रॉपर्टी या सगळ्या समोर आहे ना कशा झाल्या उत्तर सुदर्शन गुन्हे वाय भाषा डॉक्टर तुमचा पैसे वाटायला मुकदम येतो डॉक्टर कस काय तू जनावराचा आहे का माणसाचा डॉक्टर मुकदम की कशी करू शकतो बायको सरकारी वकील ते काढून टाकले 10 वर्षापासून सरकारी वकील आता हिथं आमच्या एका पाहुण्याच्या का तरुणीच्या जामीन करतो म्हणून तिच्याकडून 1.5 परस हिर फोडून घेतली 1.5 परस ह्या माणसाने ती विषय नाही आपल्याही नाही बरं चला 1 मिनिट आम्ही गोविंदजी खाली बसूनच बोलावं ऑलरेडी तुम्ही बोला नंतर धनंजय बोलतील नाही धनंजयला बोलू चालेल धनंजय तुम्ही बोला आधी थोडा असं काय नाही ह्याच्यात आवाज नाही मोठ्यानं बोलतो बोलू का चालू तुमचं रेडी आहे का नाही माईकची गरज नाही माईकची गरज नाही हे सगळे माईक आहेत अण्णावर कसला म्हणजे सर्व गावाचा विश्वास आहे सगळ्या गावाचा विश्वास आहे अण्णा कोणाला भेटले काय भेटले काय घेऊन त्यांनी आम्हाला बोलू का लोकवासियांनी सगळ्यांनी ग्रामस्थांनी मिटिंग घेतली या दिवशी पण अण्णावर 100% विश्वास दाखवलेला आजही अण्णावर 100% विश्वास आहे आम्हाला आणखीन अण्णाकडून एवढी अपेक्षा आहे की हे प्रकरण आमचं शेवट लावेपर्यंत अण्णा आमच्या बरोबर राहतील आणि ह्याच्यात त्यांना जीव तोड प्रयत्न करतील ह्याची आम्हाला अण्णाच्या बाबतीत अपेक्षा आहे तुमचं स्टार्ट करा कोणाचं राहिलं चालूच आहे हे आत्ताच आलं सगळं आपला मुख्य जो विषय आहे पहिल्यापासूनचा पहिल्या 8 दिवसातल्या तपास जे प्रशासन आहे जे मुख्यमंत्री साहेब आहेत आणि जी सगळी सिस्टीम आहे SP साहेब असतील त्याच्यात यांना त्यांनी सगळं आम्ही जे दिलेलं आहे जो पेपर दिला आहे गावकऱ्यांनी तो जशाला तसा अण्णांनी त्याचा आज पाठपुरावा करून सोमवारपर्यंत ज्या काही रिक्वायरमेंट आहेत त्या रिक्वायरमेंट पूर्ण कराव्यात असं गावकऱ्यांचं मत आहे आणि ते करणार आहे आणि आमचं पण तेच मत आहे ह्याच्यात सगळ्या चुका पोलीस यंत्रणेनं केल्या आहेत म्हणून हा खून झालेला आहे आम्ही हे वारंवार सांगतोय आरोपी हे पोलिसांनी तयार केलेले आहेत कृष्णा आंधळे हा फरार फक्त लोकांसाठी कागदोपत्री होता परंतु तो एका राष्ट्रवादीच्या कार्यालयात सर्रास ही काळ्या कलरची जी गाडी होती माझ्या भावाला ज्याच्यात अपहरण केलं ती गाडी त्या ऑफिस समोर ठेवून हे त्या ऑफिसमध्ये किंवा ह्या गोरगरीब लोकांसोबत ज्याच्यासोबत अन्याय केले त्याच्यासाठी हे आरोपी आहेत हे पोलिसांचे मित्र होते ह्यांचे सगळे CCTV फुटेज चेक केले तर हे आरोपी सोबत सर्रास वावर होता ह्यांचा हे गाडीवर फिरायचे ऑफिसमध्ये बसायचे ह्यांचा चहा नाश्ते व्हायचं जेवण व्हायचं म्हणायचा भाग एकच आहे की यांच्यावर कुठलीच कारवाई केली नाही ज्या कृष्णा आंधळेला ह्या पोलीस स्टेशनने सांभाळलं त्या पोलीस स्टेशननी हे असं का केलं हा एवढा गंभीर गुन्हा का केला किंवा सगळ्यात मोठा विषय CIDकडे जो तपास दिला त्या CIDकडे तपास दिल्यानंतर ह्या केज पोलीस स्टेशननं इतकं निष्क्रिय काम का केलं एकही पुरावा एक माणुसकीच्या नात्यानं DYSP असतील जे कोणी तिथं अधिकारी असतील त्यांनी द्यायचा प्रयत्न केला नाही समाजातून सगळे पुरावे आले दुर्दैव आहे ते अत्यंत समाजानं काही पुरावे दिले नाही तर आरोपी निर्दोष सुटण्यासाठी ह्यांची मदत दिसत होती मला एवढंच बोलायचं आहे गावकऱ्यांच्या वतीनं
की हे झालेला प्रकार आहे, हे आरोपीला वाचवण्यासाठी सगळी टीम पुढे आलेली आहे. जे स्वतः आरोपी आहेत ते मुख्य आरोपीला वाचवण्याच्या भूमिकेत आहेत. हे थांबलं पाहिजे आणि ज्या मागण्या आहेत आणि जे आंदोलन आहे त्यावर सगळे गावकरी आणि मी स्वतः पण ठाम आहे. हे सगळ्या आमच्या मागण्या ज्या रास्त आहेत त्या झाल्या पाहिजेत आमच्या मान्य, आणि आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहेत. आम्हाला 25 तारखेला आम्ही आंदोलन करणार आहे. आपण वारंवार ज्या दोन गोष्टी सांगताय की राजेश पाटील आणि प्रशांत महाजन त्यांचा सहभाग, म्हणजे जो आपण सांगताय की घटनेपूर्वी पण होता आणि घटनेनंतर काही गावकरी आरोप करतात की ते पोलीस स्टेशनला येतात, तर काय नेमकं तुम्हाला म्हणतात? त्यांनी आज उत्तर दिलं पाहिजे. 6 तारखेला अॅट्रॉसिटी का केली नाही? अॅट्रॉसिटी 6 तारखेला केली असती तर हे आरोपी गजाआड झाले असते, ह्यांना कायदा कळला असता, ह्यांना प्रशासन कळलं असतं. हीच अॅट्रॉसिटी त्यांनी 12 तारखेला केली खून झाल्यावर. खुनाच्या अगोदर जर केली असती तर कायदा काय ह्यांना कळला असता आणि हा खून झाला नसता. म्हणजे खऱ्या अर्थानं आरोपी हे आहेत, ह्यांनी त्या आरोपीला पालन पोषण केल्यामुळं, हे यांना त्या आरोपीमुळं ही घटना घडली. म्हणून मी वारंवार तीच गोष्ट म्हणतोय आणि म्हणत राहील, हेच खरे आरोपी आहेत. आपण मुख्यमंत्र्यांना भेटला होतात आणि या संदर्भात आपण त्यांच्याकडे घटनेची माहिती सांगितली होती आणि त्या अधिकाऱ्यांबद्दल देखील तक्रार केली होती. त्यावर गृहमंत्र्याकडनं आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडनं काही कारवाई झाली का याच्यावर? आता त्याच्यातल्या रिक्वायरमेंट ज्या राहिल्यात त्या आम्ही आज सांगितल्यात. SP साहेब बदललेत, ते प्रामाणिक आहेत, ते चांगलं काम करतात. इथं जॉईन झाल्यावर ते गावकऱ्यांची संवाद साधायला आले, कुटुंबाला भेटले, परंतु जाळ आहे सगळं चुकीचं आहे. अधिकाऱ्यांना चांगलंच म्हणतंय गाव, मी पण चांगलं म्हणतो. ज्यांचं काम चांगलं त्यांना आम्ही म्हणणार नाही की तुमचं काम चांगलं नाही. पण आरोपी सोबत ज्याची हातमिळवणी झालेली आहे, जे लाभार्थी आहेत, ज्यांनी त्यांच्याकडून काहीतरी फायदा करून घेतलेला आहे, ते आरोपीच्या बाजूने आहेत. त्यांना कुठंतरी बदललं पाहिजे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे, हे मी आत्ता पण सांगतोय. पण यामध्ये जो तपास आहे तो जर CID करत असेल, SIT करत असेल किंवा जर ज्युडिशियल कमिटी करत असेल तर मग पोलिसांचा पार्ट आहे. ग्राउंड लेवलला तुमची जे तुम्हाला जे सरकारनं तुम्हाला जे अधिकार दिलेत, जे तुम्ही डिपार्टमेंट आहेत, त्याचं का असं हे नाही, एवढंच काम नाही त्याचं की तुमचं कुठली तरी जिम्मेदारी झटकली